नमस्कार, मी संदेश शिर्के, बातमीदार.com या वेब वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नजर टाकूयात शहरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर। बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याच्या रासायनिक पाण्यामुळे पारंपरिक मच्छीमारी धोक्यात। पालघर बोईसर मधील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याचं रासायनिक पाणी समुद्रात सोडलं जाते। यामुळे पारंपरिक मच्छीमारीवर परिणाम झाला असल्याचं दिसून येते। हे पाणी उच्चेली दांडी नवापूर या भागात समुद्रात सोडले जाते। याचा सर्वात मोठा तोटा समुद्र किनाऱ्यावरील पारंपरिक मच्छीमारी व्यावसायिकांना होतोय। आमचा मच्छीचा तोच धंदा आहे आमचा, आणि आमची मुलं बाळ त्याच्याने आम्ही सांभाळतात आणि पोसतात। आता मच्छी मेल्यावर आता मच्छी विकून आम्ही पोट भरतात। मच्छी पाण्याने मेले, आशिषे पाण्याने मच्छी मेले, केमिकलचे पाण्याने। महिन्यातून दोनदा तीनदा पाणी सोडतात, मग काय खाणार मच्छी? मच्छी मारून टाकतात, मग काय खाणार? तेच पोट भरायचं दिवस आहेत ना। आम्हाला नोकरी नाही, साखरी नाही, तीच नोकरी आहेत आमची। याबाबत अनेक वेळा महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ आणि MIDC कडे तक्रार करूनही याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने पालघर मधील मासेमारांकडून आता संताप व्यक्त केला जातोय। आमच्या उच्चळी, दांडी आणि नवापूर ह्या खाडीमध्ये MIDCचं केमिकलचं पाणी महिन्यातनं 1 ते 2 वेळा सोडल्याने आमच्या खाडीतील प्रजाती आणि पूर्ण मासे मेले जातात। आमची उपजीविका, तिन्ही गावाची उपजीविका त्या मच्छीमारी बळावर चालते आणि आज आमच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। तरी शासन याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। ह्या 2 महिन्यापूर्वी पण आम्ही त्यांना MCP बोर्डाकडे जाऊन आम्ही त्यांच्याकडे मासे त्यांच्या ऑफिसमध्ये टाकून वगैरे आलेलो, त्यांना दाखवलेलं सर्व, तरी पण ते काही कारवाई करत नाहीये। तरी आम्ही आता तीव्र आंदोलन, साखळी उपोषण करण्याचा आम्ही मार्ग अवलंबणार आहेत। ह्याची दक्षता त्या लोकांनी घ्यावी। काही महिन्यांपूर्वी देखील अशाच पद्धतीने मासे मरून किनाऱ्याला लागले होते, मात्र आता हा प्रकार पुन्हा सुरू झाला असल्याने मासे उत्पादनात घट होताना दिसते। राहुल पाटील, बातमीदार.com, पालघर।